भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुल्तानी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयामध्ये बैठक पार पडली। भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुल्तानी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये बुधवारी सायंकाळी 6 वाजता सर्व अल्पसंख्याकांच्या बूथधारकांची बैठक घेण्यात आली। प्रारंभी फटाक्यांची आतषबाजी करून मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं। या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली। या प्रसंगी अध्यक्ष जाकीरभाई सगरी, माजी अध्यक्ष जाकीर डोका, महामंत्री सज्जाद रचबरे, करीम सय्यद, जासिन सय्यद, कादिर शेख, तन्वीर गुलजार, जुबेर रामपुरे, शकील शेख, आदम शेख, सगरी इक्बाल, सगरी शाहरुख, ताजुद्दीन बाणकरी आदी उपस्थित होते। सोलापूर येथे तिन्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे आहेत आणि त्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आम्ही आज अल्पसंख्याक मोर्चातर्फे मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी आम्ही बैठक आयोजित केली होती सोलापूरमध्ये। आज आमची आता बूथनिहाय प्रत्येक बूथनिहाय आमची चर्चा झाली। कार्यकर्त्यांना सूचना केल्या गेल्यात की 7 दिवस अजून आपल्याकडे बाकी आहेत। आपण आत्तापासून घराघरामध्ये आणि प्रत्येक वाड्या वस्तीमध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाचे विचार, मोदीजीने केलेलं काम, देवेंद्र फडणवीसजीने केलेलं काम ते आपण जनतेपर्यंत त्या ठिकाणी घेऊन जावं आणि जास्तीत जास्त मुस्लिम समाजाची मतं या 3 उमेदवाराला कशी मिळतील यासाठी आपण प्रयत्न करावे। काँग्रेसने 70 वर्षापासून आपण एकच बघितलं असेल की 70 वर्षापासून काँग्रेस फक्त मुस्लिम समाजाला भारतीय जनता पक्षाची भीती दाखवत आहे।